मला एकदा बोलू द्या. जितेंद्र आव्हाड म्हणतात आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामाच मागितला नाही. युद्ध सुरू असताना सरदार विरोधी गटाने भेटायचे नसतं. काय अण्णांना शरद अजितदादांना भेटलात. हो. जितेंद्र आव्हाड म्हटले की युद्ध सुरू असताना शत्रू पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं. नाही, असं नाही. त्यांच्याकडं माझं वेगळं काम होतं. अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत. सरदार आहेत, ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही. दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो. हे जे ज्ञानराधा, जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळं कोणी केलं आहे? ह्या आकानीच केलं आहे. आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला आणि त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेलं ना, जेला ते आता. लक्ष्मण हाकेने काल तुमच्यावर आरोप केले. ते म्हणाले की राम मंदिराचा 7/12 महसूल. हे बघा, मला ऐका, हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही. मी आधीच सांगितलं, इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे. ऐका, अमोल मिटकरी, हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत. ते माणसं बोलतील. काटा येईल असा एक विषय आलेला आहे. तो अंगाला काटा येईल असा विषय आलाय. 109 मृतदेह सापडले. हो, हे फारच मग ते आता मी तेच बोललो की 109 डेड बॉडी जे आहेत परळी तालुक्यात, या आता मी आज SP ला विचारणार आहे याचं रेकॉर्ड काय आहे काय नाही. ओळखून घ्या.